राज्यात महिनाभरापासून औरंगजेबाच्या कबरीचा वाद सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक कबर हटवण्यास विरोध केलाय। तर औरंगजेबाच्या खानाखुणा नको असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेनं राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। पाहूया या रिपोर्टमध्ये। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। औरंगजेब हा नगरला मेला होता, त्याला इथं गाडण्यात आलं। आम्हाला त्या वाईट आठवणी ज्या पुन्हा आमच्या डोळ्यासमोर वारंवार येतील अशा सगळ्या निशाणी आम्हाला मिटवाव्यात। खुलताबादेतील औरंगजेबाची कबर हटवण्याची भाषा करणाऱ्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतलाय। मराठ्यांना संपवण्यासाठी आलेला औरंग्या इथेच गाडला असा कबरीजवळ बोर्ड लावा अशी सडेतोड भूमिका त्यांनी घेतली आहे। मात्र राज ठाकरे यांच्या या भूमिकेला शिंदेच्या शिवसेनेनं विरोध दर्शवलाय। तर औरंगजेबाला गाडलं हे चुकीचं असून आम्हाला इतिहास पुसायचा आहे असं प्रत्युत्तर मंत्री संजय शिरसाट यांनी दिलं। जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला। आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय। खरं तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत, बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे, बाळांनो महाराजांनी याला गाडला, हा आपल्यावर आला होता, हा आपल्या धर्मावर उलटला होता, हा आमची मंदिरं पाडत होता, हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता, याला आम्ही गाडला। औरंगजेब हा नगरला मेला होता, त्याला इथं गाडण्यात आलं। त्याचा इतिहास पाहिला तर सर्वांना माहिती आहे। म्हणून त्या खुनाखाना आमच्या ह्या संभाजीनगरला नकोची भूमिका ही आहे की त्या ठिकाणी कबर नको। आम्हाला त्या वाईट आठवणी ज्या पुन्हा आमच्या डोळ्यासमोर वारंवार येतील अशा सगळ्या निशाणी आम्हाला मिटवाव्यात अशी आमची धारणा आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटनांचे कान टोचलेत। कबरीचा विषय अनावश्यक असल्याचं संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी म्हटलं। भारताच्या उदारतेचं आणि सर्वसमावेशकतेचं कबर प्रतीक असल्याचं मतही जोशींनी मांडलंय। देखिए, औरंगजेब का अनावश्यक विषय उठाया गया है। एक है, अब उसकी मृत्यु यहाँ हुई तो कबर यहाँ बनी हुई है, कोई श्रद्धा है वो जाएंगे। भारत की ये उदारता की सर्वसमावेशकता का प्रतीक है, वो कबर रहे, जिसको जाना है वो जाए। आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50-60-100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे। हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार नाही। गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पेटलाय। हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर हटवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। याच कबरी विरोधात झालेल्या आंदोलनात नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला होता। मात्र त्यानंतरही हा कबरीचा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। मला वाटतं त्या कबरीचा वाद फार ताणणं आणि त्यातनं वातावरण अशांत करणं योग्य ठरणार नाही। कबरीच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका केलेली आहे, देशवासियांची, देशभक्तांची भूमिका आलेली आहे। आता त्या ठिकाणी हा वादाचा विषय करून अशांतता त्या ठिकाणी पसरेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी होता कामा नये। महाराष्ट्राच्या म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करणारा आलेला दिल्लीचा सुलतान हा त्याच्या घरी परत जाऊ शकला नाही। त्याचं थडगं आम्ही महाराष्ट्रात उभारलं, त्याला या मातीत गाडला। ती आमच्या शौर्याची निशाणी। जोपर्यंत जग आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचं जो शौर्य त्या 2 कबरी कथन करत राहतील। मला त्या कबरी उखडायच्या नाही आहेत, तुम्हाला शिवाजी महाराज पुसायचे, तुम्हाला संभाजीराजे खुपतात। आमच्या आधीच्या पिढ्यांना पण छत्रपतींचा इतिहास हा पाठ आहे आणि आमच्या नंतरच्या पिढ्यांना पण तो पाठ असणार आहे। त्याच्यामुळे एखादा बोर्ड लागायचा आणि तो पण त्या औरंगजेबाच्या कबरीच्या ठिकाणी आणि मगच कळेल की शिवाजी महाराजांनी त्यांना इथे गाडलं,
हे मला वाटतं की ते तेवढं संयुक्तिक नाही. कोणाच्या नावावर हे करत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जय जयकार करून ते रस्त्यावर येत आहे. त्यांना माहीतच नाही की हे छत्रपती शिवाजी महाराज होते की ज्यांनी अफजल खानला जेव्हा मारलं होतं तर त्यांनी कुठे त्यांची कब्र बांधली होती. त्या शिवाजी महाराजांनी म्हटलं होतं की मृत्यूनंतर सगळं वैर संपतं. आणि हे लोक त्यांचं नाव घेऊन अशा प्रकारची घाणेरडी राजनीती करत आहे. मराठेशाहीच्या समूळ उच्चाटनाची प्रतिज्ञा करून अशा जय्यत तयारीत औरंगजेब दक्षिणेत आला. दख्खन जिंकण्यासाठी पाऊशतक औरंगजेब महाराष्ट्रातच राहिला, पण त्याचं स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवलं. 3 मार्च 1707 रोजी औरंगजेब अहिल्यानगरमध्ये हतबल, हताश, पराभूत अवस्थेत मरण पावला. औरंगजेबाचा शव संभाजीनगर जवळील खुलताबादेत दफन करण्यात आलाय. त्यामुळे औरंगजेबाची कबर ठेवायची की उखडून फेकायची हा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.